नमस्कार। आज महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा। आज आपण सर्वांच्या जो काही आवडीचा म्हणण्यापेक्षा जो सर्वांना भेसळवणारा विषय आहे तो विषय म्हणजे 498 ए या कलमाबाबत आपले मित्र श्री कन्हैया खंडेलवाल यांच्या समवेत थोडीफार चर्चा या ठिकाणी करणार आहोत। काल मी माझ्या कार्यालयात बसलेला असताना माझ्याकडे एक शिक्षक कर्मचारी आले व त्यांनी मला अशी माहिती विचारली की त्यांची सून जी आहे ती घरी काही न सांगता गेल्या 2 दिवसापासून तिच्या माहेरी गेलेली आहे व त्या ठिकाणावरून ती या शिक्षकाविरुद्ध व त्याच्या कुटुंबियाविरुद्ध सर्वांविरुद्ध 498 अ अन्वये कारवाई करण्याची धमकी देत आहे आणि त्यामुळे त्यांची नोकरी जाईल काय, अशा प्रकारचा त्यांनी मला प्रश्न विचारल्यानंतर मी आज असं ठरवलं की 498 ए बाबत जे काही गैरसमज आहेत त्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ करावा। आपण सर्वप्रथम ही बाब लक्षात घेतली पाहिजे की भारतीय दंडविधानामध्ये, ज्याला इंडियन पिनल कोड म्हणतात, त्यामध्ये 498 ए या कलमाची नव्याने वाढ करण्यात आलेली होती। ज्यायोगे ज्या विवाहित महिला आहेत व त्या सासरी नांदत असताना त्यांच्यावर त्यांचे पतीचे नातेवाईक यांच्याकडून जी पैशाच्या मागणीकरिता अथवा इतर मौल्यवान बाबीकरिता जो काही शारीरिक मानसिक त्यांचा छळ होतो त्याला प्रतिबंध करावा म्हणून या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम जेव्हा हा कायदा निर्माण झाला किंवा कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली त्यावेळेस संबंधित महिला ही पोलीस स्टेशनला आपल्या पतीविरुद्ध व त्याच्या नातेवाईकाविरुद्ध व नातेवाईकाच्या दूरस्थ नातेवाईकाविरुद्ध देखील तक्रार दाखल करत होती आणि त्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्या पतीला त्याच्या नातेवाईकांना अटकही होत होती। तर कालांतराने असं लक्षात आलं की अशा ज्या काही तक्रारी होतात त्या तक्रारीमध्ये नंतर न्यायालयामध्ये तडजोड घडून येते आणि त्यामुळं प्रचंड असे खटले न्यायालयामध्ये जात होते आणि त्यामुळं न्यायालयावरील ताण वाढत होता, पोलीस यंत्रणेवरील ताण वाढत होता। त्यामुळं आता नव्याने महिला दक्षता समिती पोलीस उपाधीक्षक कार्यालयात निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये एखाद्या महिलेला अशा प्रकारचा जर त्रास असेल, तिला सासरच्या मंडळीकडून जर एखाद्या पैशाची मागणी होत असेल, तिचा शारीरिक मानसिक छळ होत असेल, तर तिने सुरुवातीला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन तक्रार करावी व त्यानंतर तिच्या पतीकडील सर्व नातेवाईकांना तसेच पतीला पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दक्षता समितीसमोर बोलावून त्यांच्यामधील सर्व जे काही मतभेद आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केला जातो। त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये तडजोड होते काय, त्याच्यामध्ये परत त्यांचा संसार सुरू होतो काय, या बाबतीमध्ये प्रयत्न केले जातात आणि बहुतांशी प्रकरणामध्ये अशा तडजोडी होताना दिसत आहेत। जर एखाद्या प्रकरणामध्ये तडजोड झालीच नाही तर त्यामध्ये मात्र मग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पत्र संबंधित पोलीस स्टेशनला दिलं जातं आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल होतो। आता गुन्हा कुठे दाखल करावा या बाबतीमध्ये देखील माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, ज्यामध्ये ती स्त्री ज्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी नांदत होती त्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये कारवाई दाखल करू शकते। त्याचप्रमाणे ती माहेरी गेल्यानंतर माहेरच्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील ती कारवाई दाखल करू शकते। परंतु या सर्व बाबीचा दुरुपयोग होऊ नये याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे या प्रकरणामध्ये दिलेली आहेत, ज्यामध्ये पूर्वी जशी तात्काळ अटक होत होती तशा प्रकारची अटक आता 498 एच्या केसमध्ये होत नाही। याउलट माननीय सर्वोच्च न्यायालयाने असेही निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकरणामध्ये पोलिसांनी कोणत्याही प्रकारे पती किंवा त्याच्या नातेवाईकांना अटक करू नये, याउलट त्यांना नोटीस द्यावी व नोटीस दिल्यानंतर त्यांची चौकशी काय ती करावी। आपण असेही पाहतो की बऱ्याचदा स्त्रिया ज्या आहेत या त्यांच्या पतीचे नातेवाईक तर त्याच्यामध्ये नमूद करतातच फिर्यादमध्ये, परंतु त्यांच्याशिवाय इतरही दूरस्थ नातेवाईकांची नावं त्या फिर्यादीमध्ये नमूद करतात। त्यामुळे सर्वांनाच मानसिक शारीरिक असा त्रास होतो। याकरिता आपण जर अशा प्रकारची कारवाई दाखल झाली तर उच्च न्यायालयामध्ये कलम 482 अन्वये कारवाई दाखल करू शकतो व त्यामध्ये FIR जो आहे, प्रथम खबरी रिपोर्ट जो आहे, तो पती व पतीच्या नातेवाईकाविरुद्ध इतर काही दूरस्थ नातेवाईक जसे की काका, चुलत काका
त्याच्यानंतर आत्या, नणंद अशा बाबतीमध्ये जर झालेलं असेल तर त्यांची नावे देखील उच्च न्यायालयामध्ये आपण FIR प्रथम खबरी रिपोर्ट जो आहे तो रद्द करून मागू शकतो. आपण असं पाहतो आहे की कायद्याची जी काही निर्मिती आहे ती कायद्याची निर्मिती ही समाजाच्या रक्षणाकरिता जे काही दुबळे व्यक्ती आहेत समाजामध्ये त्यांना न्याय मिळावा याकरिता करण्यात आलेली आहे. म्हणून माझी सर्वांना या ठिकाणी अशी विनंती असेल की अशा प्रकारचे जे काही हितकारक कायदे तयार करण्यात आलेले आहेत त्या कायद्याचा कोणीही दुरुपयोग करू नये व निश्चितपणे आपल्यावर जर अन्याय झाला तर दाद मागणं आपलं कर्तव्य आहे व ती आपण मागावी. परंतु जर साध्या क्षुल्लक गोष्टीवरून प्रत्येक वेळी जर आपण 498 ची कारवाई जर करायला लागलो तर निश्चितपणे पती व पत्नी यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो व भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये तडजोड घडून आणायची असेल तर निश्चितपणे त्यामध्ये देखील अडथळे निर्माण होतात. जर तडजोड घडून आली आणि त्यानंतर पत्नी ही पतीकडे नांदावयास गेली तरी परंतु तिला अनेकदा तिने 498 ची केस केलेली असल्यामुळे पतीकडून व त्याच्या नातेवाईकाकडून टोमणे ऐकायला मिळू शकतात व तिच्या बाबतीमध्ये घृणा, द्वेष अशा प्रकारची भावना देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे माझी सर्वांना अशी विनंती असेल की तुमच्यावर अन्याय झाला तर निश्चितपणे तुम्ही न्यायालयाची दारं ठोठावा, निश्चितपणे पोलीस स्टेशनला तक्रार द्या. परंतु साध्या प्रकरणाकरिता किंवा साध्या बाबीकरिता किंवा साध्या सांसारिक वादाकरिता या कलमाचा दुरुपयोग आपण करू नये व त्यानंतरच आपला जो काही संसार आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतील असं वागू नये. आणि या कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरिता निश्चितपणे सर्वांनी जर प्रयत्न केला तर योग्य त्या केसेस न्यायालयासमोर येतील आणि ज्यांना अन्यायपीडित स्त्रिया आहेत त्यांना न्याय मिळवणं सोपं जाईल असं माझं सर्वांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगणं असेल की या कायद्याचा दुरुपयोग टाळा व तो दुरुपयोग टाळण्याकरिता आपण सामंजस्याची भूमिका घ्या. आज रोजी अनेक कायद्याचे गैरउपयोग होताना आपण पाहतो. त्याच्यामध्ये हा 498 हा जो कायदा आहे या बाबतीमध्ये देखील समाज मनामध्ये अशी भावना निर्माण झाली आहे की या कायद्याचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग होत आहे, तो आपण टाळला पाहिजे.